नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. वात्सल्य. एकदा आमच्या घरमालकांनी गाय आणली. अंगणात ती उभी होती. काळीबाळी, लांब शेपटीची, ठुसकीशी होती. कपाळावर चांद होता. गाय अंगणात आल्याबरोबर तिच्या मस्तकी हळद कुंकू लावलं आणि मग तिला गोठ्यात नेऊन बांधली. वाड्यातली सगळी मंडळी गायीला पाहण्यासाठी जमा झाली होती. आम्ही मुलं सर्वांच्या पुढं उभी होतो. कपाळावर चांद होता म्हणून आम्ही तिला चंद्री म्हणू लागलो. अमळशानं मोठी माणसं आपल्या कामाला गेली, पण आम्ही मुलं गायीभोवतीच राहिलो. कोणी तिच्या गळ्याखाली पोवळीला खाजवल्यासारखं केलं. गायीनं कानसुद्धा हलवला नाही. उलट ती डोळे मिटून मान पुढंच करू लागली. मग काय, आम्ही तिला बेधडक बिलगलोच. तिची पोळी खाजवत असताना तिनं माझा हात चाटायला सुरुवात केली. तिची ती जाड खरखरीत जीभ माझ्या हातावरून प्रथम फिरली. तशी मी चमकून माझा हात जरा मागं घेतला. पण मग तिच्या जिभेच्या ओल्या खरखरीत स्पर्शाची मला अशी काही आवड निर्माण झाली म्हणता. एके दिवशी मी उठून तोंड धुत होतो. तो आई म्हणाली, चंद्रीची कालवड पाहिलीस का? मी दात घासत होतो. ते थांबवून आईला विचारलं, म्हणजे कुठं आहे? म्हणजे काय नि कुठं आहे काय? चंद्री पहाटे व्याली. कालवड कशी सुरेख आहे, पहा जा. मी कशा तरी 2 चुळा फसाफस भरल्या आणि अंगरख्याला तोंड पुसत गोठ्याकडं पळालो. तिथं बाबू, गोपाळ, गंगू आणि नमी आधीच येऊन पोचली होती. गाई शेजारी बसलेल्या वासरापुढं गवताची काडी धरून नमी त्याला म्हणत होती, खा खा की. मोठेपणाचा आव आणून गोपाळ नमीला म्हणत होता, ए हे रे येडपट, एवढंसं वासरू का कुठं गवत खातं? त्यावर नमी हट्टानं म्हणत होती, होच मुळी, खा रे वासरा, गोपाळचं ऐकू नको. त्या सर्वांना बाजूला सारून मी वासराजवळ गेलो. त्याबरोबर वासरू चमकून उठलं, पण लगेच त्याचे पुढचे पाय सरकून ते पडलं. चंद्री रवंथ थांबवून त्याची तांबूस लोकर जोरजोरानं चाटू लागली. तिनं त्याचं सगळं अंग चाटून काढलं. आंघोळीनंतर आईनं माझं डोकं पुसून काढल्यावर जसे माझ्या डोक्याचे केस दिसत, तसे वासराच्या अंगावरचे केस दिसू लागले. गंगू माझ्यावर एवढाले डोळे करून म्हणाली, बघ, पाडवलंस ना आल्याबरोबर वासराला? ही कोण आजीबाई मला बोलणार, असं मनात येऊन मी म्हणालो, बरं बरं, आणि तसाच वासराला खेटून उभा राहिलो. पुढं कितीतरी दिवस वासराच्या कौतुकातच गेले. 4-5 दिवसातच ते चांगलं उभं राहू लागलं. जसजसं वासरू वाढत होतं तशी त्याच्या अंगावरची लोकर छान साफ होत होती. तिच्यावर चमक येत होती. चंद्रीसारखाच त्या वासराच्याही कपाळावर चांद होता. ढोपरांवर पांढरे ठिपके होते. त्याचे डोळे नेहमी काजळ घातल्यासारखे कसे काय दिसतात याचं मला व नमीला मोठं नवल वाटे. त्याचं नाव काय ठेवायचं याचीही खूप चर्चा झाली. शेवटी काकू एक दिवस म्हणाल्या, हरणासारखी दिसते कालवड, हरणीच म्हणावं तिला. तेव्हापासून आम्ही सगळी तिला हरणी म्हणू लागलो. पुढं एक दिवस चंद्री चरायला म्हणून जी गेली ती खूप संध्याकाळ झाली तरी परत आली नाही. चांगली रात्र झाली तेव्हा रडवं तोंड करून गुराखी आला. आमचे नाना त्याच्यावर कडाडले, काय रे हरबा, चंद्रीचा काय पत्ता? दोपारपतूर समद्यांबरोबर होती, पुढं कुठं गेली त्याचा पत्ता? हरबाला वाक्य पुरं करून न देता नाना गरजले,
गुरं राखता का झोपा काढता? जा शोधून आण गाय. आम्ही चुपचाप सगळं ऐकत होतो. हरणी तर संध्याकाळपासून दाराकडं तोंड फिरवून हंबरत राहिली होती. रात्र वाढत चालली तसतसं हरणीचं हंबरणं आम्हाला ऐकवेना. तिला वरून दूध पाजून पाहिलं, पाणी पाजून पाहिलं, तिच्या अंगाखाली गवताची शेज केली, थंडी वाजू नये म्हणून तिच्या अंगावर पोतं टाकलं, पण कशाचा काही परिणाम होईना. चंद्रीच्या चाटण्याची सर कशाला येणार? ती थरथर कापत होती आणि घोगरं हंबरत होती. त्या दिवशी आम्हाला धड जेवणसुद्धा सुचलं नाही. सकाळ झाली तरी चंद्रीचा पत्ता लागेना. हरणी तर मलूल होऊन पडली होती. आता तिचं हंबरणंही थांबलं होतं. फक्त दाराकडं तोंड करून ती जरा तोंड उघडल्यासारखं करी. एक श्वास सोडी आणि पुन्हा डोळे मिटून पडून राही. आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. 7:30-8चा सुमार असेल. आम्ही अंगणात हरणीच्या अवतीभोवती होतो. इतक्यात दरवाजा बाहेरून एक मोठा हुंकार आला. काकू अंग धुत होत्या. त्यांनी आवाज ओळखला. त्या तशाच उभ्या राहिल्या आणि उद्गारल्या, आली वाटतं चंद्री. खरंच? म्हणून आम्ही तोंड वळवतो तो चंद्री दरवाजामधून जी सुसाट पळत आली ती अंगणात येऊन हरणीपाशी उभी राहिली. इतका वेळ अर्धमेली होऊन पडलेली हरणी वीज अंगात भरावी तशी ताडकन उभी राहिली. चंद्रीची कास तटाटली होती. तिला पान्हा अनावर झाला होता. हरणीचं तोंड कासेला लागण्याच्या आधीच तिच्या आचळातून भळाभळा दूध सांडू लागलं. एकीकडं ती हरणीला पाजत होती आणि दुसरीकडं तिच्या पाण्याच्या धारा भुईवर सांडत होत्या. काकू पटकन कोरडं नेसून हातात चरबी घेऊन आल्या आणि तोंडाला हात लावून म्हणाल्या, मेलीला धीर नाही कसा तो. चंद्री वासराला चाटत होती आणि आम्ही सर्वजण थक्क होऊन वात्सल्याचं ते अपूर्व दृश्य टकमका पाहत उभे होतो. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू. अच्छा.